आत्मा परत आली आहे. तुम्ही वनस्पती ऊतीच्या जगाला भेट दिली आहे आणि मेरिस्टेमॅटिक ऊती आणि त्यांचे प्रकार आणि वनस्पती आणि प्राण्यांचे ऊतीमधील फरक याबद्दल खूप मनोरंजक गोष्टी नोंदवायला आहेत. वनस्पतींच्या काही भागांमध्ये ऊतींचे निरीक्षण देखील केले आहे. आता उशीर न करता आपण वनस्पती ऊतींचे उर्वरित भाग जसे की द्विदल स्टेम ऊती, त्वचेचे ऊती, जमिनीवरील ऊती, त्यांचे प्रकार आणि रक्तवाहिन्यांसंबंधी ऊती याबद्दल अधिक माहिती गोळा करूया. त्याआधी आपण शिकण्याचे उद्दिष्टांद्वारे लक्ष केंद्रित करूया. शिकण्याचे उद्दिष्टे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्वचेच्या ऊतींच्या वैशिष्ट्ये, द्विदल स्टेम मधील विविध भाग, ग्राउंड टिश्यूचे प्रकार आणि रक्तवाहिन्यासंबंधी टिश्यू जाणून घेता येतील. तर प्रथम आपण कीवर्डसह विषय सुरू करूया. पॅरेन्कायमा, कोलेनोकायमा, स्क्लेरोकायमा, झायलम, फ्लोएम. वैशिष्ट्ये. पोट, एपिडर्मिस बाह्यथर, ट्रान्स्पिरेशन शोषण, कटिन वाळवंटातील पानांचा किंवा देठाचा बाह्य आवरण, वायू हवेच्या संपर्कात येणारे भाग, ट्रेकॉइड झायलमचा भाग, डायकोट स्टेम. डायकोट स्टेमची प्रतिमा TS पहा. आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि त्यांच्या प्रकाराबद्दल आधीच शिकलो आहोत. तर आता त्वचेच्या टिश्यू, नंतर ग्राउंड आणि नंतर व्हॉस्क्युलर टिश्यूच्या वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करूया. त्वचा रोग. एपिडर्मिस. पहिले, पेशींच्या एका स्तरापासून बनलेल्या आतील भागांचे संरक्षण करते. दुसरा, कोरड्या अधिवासातील वनस्पतींमध्ये पाण्याच्या नुकसानापासून संरक्षण करण्यासाठी जाड बाह्य त्वचा असते. पेशींमध्ये कोणताही जागा नसतो. चौथा, बहुतेक पेशी तुलनेने सपाट असतात. पाचवा, बाहेरील बाजूंच्या भिंती आतील भिंतींपेक्षा जाड असतात. सहावा, बाह्यत्वर रंध्रबिंदू नावाचे लहान छिद्र दिसतात. रंध्रबिंदू हे दोन मूत्रपिंडाच्या आकाराच्या पेशीने वेढलेले असतात, ज्यांना संरक्षक पेशी म्हणतात, जे रंध्रबिंदू उघडण्यास आणि बंद करण्यास मदत करते. रंध्रांची क्रिये. बाष्पोत्सर्जन, बाष्पाच्या स्वरूपात पाण्याचे नुकसान. श्वसन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण. मुळांच्या बाह्यत्वचेची पेशी. मुळांच्या बाह्यत्वचेच्या पेशींमध्ये सामान्यतः लांब केसांसारखे भाग असतात, जे एकूण शोषक पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढवतात.
आणि पाणी शोषण्याचे कार्य मदत करतात. वाळवंटातील वनस्पतीमध्ये बाह्य त्वचेच्या पेशी. पहिले, काही वाळवंटातील वनस्पतीमध्ये बाह्य त्वचेच्या पृष्ठभागावर क्युटिन नावाचा जाड बाह्य आवरण असतो, जो जलरोधक दर्जाचा रासायनिक पदार्थ आहे. पहिले, वाळवंटातील वनस्पतींचे खोड. दुसरं, वाळवंटातील वनस्पतीचे मुळे. दुसरं, झाडे जशी जशी मोठी होतात तसे तसे बाह्य संरक्षणात्मक ऊतीमध्ये काही बदल होतात आणि दुय्यम मेरिस्टेमची पट्टी तयार होते. कॉर्क. या थरातून बाहेरील पेशी कापल्या जातात, ज्यामुळे जाड कॉर्क किंवा झाडाच्या सालीचे अनेक थर तयार होऊ शकतात. चौथा, कॉर्कच्या पेशी मृत आणि घट्टपणे व्यवस्थित असतात. त्यांच्या बाह्य पृष्ठभागावर जलरोधक दर्जाचा रासायनिक पदार्थ देखील असतो. एपिडर्मल पेशी आणि कॉर्क पेशीमध्ये काय फरक असू शकते? प्राथमिक वाढी दरम्यान एपिडर्मल पेशी संपूर्ण वनस्पती शरीर व्यापतात, तर कॉर्क पेशी वनस्पतीच्या दुय्यम वाढीनंतर वनस्पतीचे खोड आणि मूळ व्यापतात. पान आणि देठासारखे हवेतील भागांमधील एपिडर्मल पेशी. वनस्पतीच्या हवेतील भागांमध्ये एपिडर्मल पेशी बहुतेकदा पृष्ठभागावर मेणासारखे पाण्याला प्रतिरोधक थर तयार करतात, ज्यामुळे पाण्याचे नुकसान टाळण्यास मदत होते. यांत्रिक दुखापतीपासून संरक्षण होते. बुरशींच्या आक्रमणापासून संरक्षण होते. ग्राउंड टिश्यू, कायमस्वरूपी टिश्यूज. आता आपण ग्राउंड टिश्यूज किंवा परमनंट टिश्यू कडे वळूया. कायमस्वरूपी टिश्यूज पुढे दोन प्रकारांमध्ये विभागले जाते, जसे की साधे आणि गुंतागुंतीचे कायम टिश्यूज. साध्या कायम टिश्यूज पुन्हा तीन प्रकारचे असतात, जसे की पॅरेन्कायमा, कोलेनकायमा, कायमा, स्क्लेरोकायमा आणि कॉम्प्लेक्स. हे दोन प्रकारचे असतात, जसे की झायलम आणि फ्लोएम. सहज लक्षात ठेवण्यासाठी टेबल पहा. पॅरेन्कायमा रचना. पहिले, साध्या कायमस्वरूपी ऊती. दुसरं, जिवंत पेशी असतात. तिसरं, पातळ पेशी भीती असते. चौथं, अधिक आंतरकोशिकीय जागा दिसतात. पाचवं, न्यूक्लियस आणि व्हॅक्यूल प्रमुख असतात. सहावा, सायटोप्लाझम दाट असते. सातवा, केंद्रांमध्ये कोणताही जाडपणा दिसत नाही. कोलेनकायमा रचना. पहिली, साधी कायमस्वरूपी ऊती. दुसरी, जिवंत पेशी असतात. तिसरी, जाड पेशी भीती असते. चौथी, कमी आंतरकोशिकीय जागा दिसतात. पाचवी, न्यूक्लियस आणि व्हॅक्यूल प्रमुख असतात. सहावी, सायटोप्लाझम दाट असतो. सातवी, बॉर्डर जाड होतात आणि पॅक्टिन आणि सेल्युलोज सह मऊ जमा होते.
सेलेरेन्काइमा रचना साधी कायमस्वरूपी ऊती, मृत पेशी असतात, जाड पेशी भिंत असते, कोणत्याही आंतरकोशकीय जागा दिसत नाही, न्यूक्लियस आणि व्हॅक्यूल अनुपस्थित आहे, कोणतेही सायटोप्लाझम नाही, अरुंद लुमेन दिसत नाही, बोट्समध्ये लिग्निन जमा होते. स्थान कॅलोनकाइमाच्या शेजारी एपिडर्मिसच्या खाली. जर ज्या पेशीमध्ये क्लोरोप्लास्ट असेल तर त्याला क्लॅरेन्काइमा म्हणतात. जर या पेशीमध्ये हवेची जागा असेल तर त्याला एरेन्काइमा म्हणतात. कार्य पहिले सामान्य आधार देते. चित्र स्थान खोडाच्या बाह्य तत्वाचे खाली पानांच्या आवरणांमध्ये, इंटरनोड्समध्ये, देठांमध्ये आढळते. स्थान तंतू आणि दगडांमध्ये आढळणारे लिनेन, भांग, कागदी चटई, कडक अक्रोड, कवच आणि नाशपातीच्या सालीत आणि लगद्यामध्ये आढळणारे रेतीयुक्त पदार्थ. कार्य कठोर आधार आणि ताकद देते आणि बाह्य आवरणाचे संरक्षण करते. चित्र रक्तवाहिन्यांसंबंधी ऊती, कायम ऊती. व्याख्या पहिली, ऊती एकापेक्षा जास्त प्रकारच्या पेशींनी बनलेल्या असतात. या सर्व पेशी काही कार्ये करण्यासाठी समन्वय ठरतात. त्या जायलम आणि फ्लोएम नावाच्या रक्तवाहिन्यांसंबंधी गाठ्यांचा समावेश असतो. तिसरं, हे जटिल वनस्पतींचे एक विशिष्ट वैशिष्ट्य आहे ज्यामुळे त्यांचे स्थलीय वातावरणात अस्तित्व शक्य झाले. गुंतागुंतीचे कायमस्वरूपी ऊती दोन प्रकारचे असतात, ज्या पुढील प्रमाणे 4 प्रकारचे असतात. जायलम आणि फ्लोएम मधील फरक पहा. चला आपण तपशीलवार पाहूया. जायलम पॅरेन्काइमा. जायलो लाकूड. पहिले, स्टार्च आणि फॅटी ऍसिड सारखे अन्न साठवते. दुसरे, पाण्याचे कडेकडेने आणि अल्कलीन वहन करण्यास मदत करते. जायलम ट्रेकेड्स. नळीसारखी रचना. त्यातील विविध प्रकारचे जाडपणा यांत्रिक आधार देतात आणि पाणी खनिजांच्या उभ्या वाहतुकीत मदत करतात. तिसरं, कोणत्याही घटकाशिवाय मोठ्या पोकळ्या असलेल्या लांबलचक मृतपेशी. चौथा, लिग्निफाईड पेशी भिंती असतात जिथे लिग्निन नसते आणि ती जागा खड्ड्यांनी भरलेली असते.
झायलम भांडी, नळीसारख्या रचना, पाणी आणि विरघळलेल्या खनिजे वाहतूक करण्यास अनुमती देते. आडव्या भिंती विरघळतात आणि सतत पाण्याचा पाईप तयार करतात. पेशींच्या भिंती बऱ्यापैकी कठीण, जाड आणि लिग्निफाईड असतात. झायलेम तंतू हे मृत आहे. हे फंक्शनला आधार देतात. फ्लोएम पॅरेन्काइमा. फ्लोएम साल अन्न साठवते, अन्न वाहून नेण्यास मदत करते. पेशी चालतात आणि नळ्या चालतात. पहिले, छिद्रित भिंती असलेल्या नळीच्या पेशी. दुसरा, सहकारी पेशींच्या मदतीने पेशी राखणे आणि आवश्यक रेणू वाहून नेणे. तिसरं, अन्न वर आणि खाली आणि नवीन वाढणाऱ्या पानांपर्यंत पोहोचवणे. सहकारी पेशी. पहिली, चाळणी नळीच्या सदस्यांच्या पोकळीत साखरेचे भार आणि उतार. दुसरा, चाळणी नळीच्या घटकांमध्ये दाब ग्रेडियंट राखणे. तिसरं, वर आणि खाली आणि नवीन वाढणाऱ्या पानांपर्यंत अन्नाचा मार्ग प्रदान करणे. फ्लोएम तंतू. एक मृत पेशी. देखभालीमध्ये कोणतीही भूमिका नाही. यांत्रिक आधार प्रदान करणे. आठवणे. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. पहिले, काही कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असलेल्या ऊतींना जटिल ऊती म्हणतात. दुसरा, कायम ऊतींना साध्या, स्थायी आणि जटिल स्थायी मध्ये विभागले जाते. तिसरं, सध्या स्थायी पुन्हा पॅरेन्काइमा, कॉलेन्काइमा आणि सेलेनोकाइमा विभागले जातात. वायू अवकाश असलेल्या पॅरेन्काइमाला ॲरेन्काइमा म्हणतात आणि क्लोरोप्लास्ट असलेल्या पॅरेन्काइमाला क्लोरेन्काइमा म्हणतात. पाचवा, जटिल ऊती दोन प्रकारचे असतात, जसे की झायलम, जे पाण्याच्या कडेकडेने क्षैतिजरित्या आणि उभ्या पद्धतीने वाहतूक करण्यास मदत करते, आणि फ्लोएम, जे अन्न वर, खाली आणि कडेकडेने वाहून नेते. सहावं, चाळणी नळ्या आणि सहचर पेशी एकत्र काम करतात. सातवं, वनस्पतींच्या हवाई भागांचे एपिडर्मिस मेणाचा थर तयार करतात, जे रोगांना प्रतिकार करतात. आठवा, बाह्य त्वचेवरील स्टोमॅटा बाष्पोत्सर्जन आणि श्वसनास
मदत करते. गृहकार्य. जायलम आणि फ्लोएम ऊतींचे एक व्यवस्थित लेबल केलेले आकृती काढा.